कोणतेही ध्यानात्मक आसन, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, 3 ओंकार आणि मन एकाग्र करायचं. श्वास घ्यायचा, श्वास सोडत ओंकार. हाताची मुजळ करायची, डोळ्यांवर ठेवायचे, सावकाश डोळे उघडायचे. मानेच्या हालचाली करणार आहोत, पण ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मान पुढे झुकवायची नाहीये किंवा नॉर्मल स्पॉन्डिलिसिस असला तर पुढे मान न झुकवता आपल्याला मानेच्या हालचाली करायच्या. दोन्ही हात कमरेवरती, मान सरळ, पाठ सरळ, सावकाश मान डाव्या बाजूला झुकवायची, डाव्या बाजूला मान ढिली सोडा. आता सावकाश डावीकडूनच मागे न्यायचे, मागे झुकवायची, सावकाश उजवीकडे आणायची आहे, थांबायचं उजवीकडेच आणि उजवीकडून सरळ करायची आहे. आता पुन्हा उजवीकडे झुकवायचे, उजवीकडून मागे न्यायचे, मागून डावीकडे, डावीकडून सरळ, पुन्हा सावकाश डावीकडे, डावीकडून मागे, मागून उजवीकडे, उजवीकडून सरळ, उजवीकडून उजवीकडे, पुन्हा मागे, डावीकडे, डावीकडून सरळ, पुन्हा डावीकडे, मागे, उजवीकडे, उजवीकडून सरळ, पुन्हा उजवीकडेच, मागे, डावीकडे, सावकाश सरळ. सर्व प्रक्रिया करताना संपूर्ण लक्ष शरीरात केंद्रित ठेवायचे. कुठे ताण येतोय, दाब येतोय, कुठले सांधे मोकळे होत आहेत त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. पूर्ण लक्ष शरीरात केंद्रित ठेवायचं. तर खांद्याच्या हालचाली करणार आहोत. दोन्ही हात समोर, बोटं जोडून घ्यायचे, जोडलेली बोटं खांद्यावरती, समोर कोपर जोडून घ्यायचे. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे, श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे, श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे, श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. लास्ट वन. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. पुढे आल्यावर थांबायचे. आता विरुद्ध दिशेने श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे, श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे, श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे, श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. लास्ट वन. श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. पुढे आल्यावर थांबायचंय. कोपर वेगळे करायचे. हात समोर, हात खाली. रिलॅक्स. हाताचे पंजे ताणायचे. प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोटं बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. खोलताना सुद्धा प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोटं खोलायचे, पंजे ताणायचे. बंद करताना सुद्धा प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोटं बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. खोलताना सुद्धा प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोटं खोलायचे, पंजे ताणायचे. रिलॅक्स. एक एक बोट मागे ओढून घ्यायचे. तर दोन्ही हात समोर, अंगठा आतमध्ये घ्यायचं, मूठ करायची. मूठ जागेवरच गोल ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
डाव्या हाताचा पंजा उभा करायचा आहे, पंजा खाली पकडायचे, बोटं नाही पकडायचे आणि मागे स्ट्रेच करायचं. स्ट्रेच. आता खालच्या दिशेने इथे सुद्धा बोटं पकडायची नाहीये, हात पकडायचा, मागे स्ट्रेच करायचं. उजवा हात घ्यायचा, मागे स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, खालच्या दिशेने स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स, हात खाली. छान. आता दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत हाताचे पंजा उभा ठेवायचा आणि छोटे गोल काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षमतेनुसार करणार आहात. आधीच थकल्यासारखं वाटलं तर थांबू शकता. आपल्या क्षमतेनुसारच ताणदाब घ्यायचे. रिलॅक्स. छान. आता डावा हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचा आहे, पंजा पाठीवर ठेवून द्यायचा आहे. उजव्या हाताने वरतून डाव्या हाताचं कोपर पकडायचं, ते ओढून डोक्याच्या मागे न्यायचा प्रयत्न. त्याच्यासाठी ताड बसायचं, छाती पुढे घ्या, खांदे मागे ओढून घ्या, मान सरळ ठेवा. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात बाजूने खाली. आता उजवा हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचा आहे, पंजा पाठीवर ठेवून द्यायचा आहे. डाव्या हाताने वरतून उजव्या हाताचं कोपर पकडायचं, ओढून डोक्याच्या मागे न्यायचा प्रयत्न. त्याच्यासाठी ताड बसा, छाती पुढे घ्या, खांदे मागे ओढून घ्या, मान सरळ ठेवा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात बाजूने खाली. चेस्ट एक्सपांड करायचे आपल्याला. त्याच्यासाठी दोन्ही हात असे घ्यायचे, मूठ केली तरी चालेल. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. सावकाश दोन्ही हात समोर, दोन्ही हात खाली. दंड स्थितीमध्ये यायचं, उभं राहायचं. दोन्ही हात समोर घ्यायचे, बोटं एकमेकांमध्ये गुंतवायचे, हाताचे तळवे छताच्या दिशेला नेत सर्व शरीर वरच्या दिशेला ताणायचे. श्वास घेत टाचा वर उचलायचे, श्वास सोडत खाली. श्वास घेत 2, श्वास सोडत खाली. श्वास घेत 3, खाली. 4, खाली. 5, खाली. 6, खाली. सर्व शरीर वरच्या दिशेला ताणा प्रत्येक वेळेस. 8, खाली. 9, खाली. 10, खाली. 11, 12, 13, 14, 15. आपल्या क्षमतेनुसार करा. थकल्यासारखं वाटलं तर मध्ये थांबू शकता. 18, 19, 20. रिलॅक्स. आता दोन्ही हाताचे कोपर पकडायचे. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा, उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा. पायातलं अंतर थोडंसं वाढवायचंय आणि हात मागे खेचून घ्यायचे. श्वास घ्यायचा, श्वास सोडत डावीकडे झुकायचं, उजव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्यायचे. पुन्हा श्वास घेत वर यायचंय, उजवीकडे झुकायचंय, डाव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्यायचे. पुन्हा श्वास घेत वर यायचे. प्रत्येक वेळेस वर आल्यानंतर हात मागे ओढून घ्या. रिपीटरी मुवमेंट. श्वास सोडत 3, श्वास घेत सरळ 4, सरळ 5, सरळ 6, सरळ 7, सरळ 8, सरळ 9, सरळ 10, सरळ 11, सरळ 12, सरळ 13, सरळ 14, सरळ 15, सरळ
बाजूने खांद्याच्या दिशेत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावीकडे वळायचंय. डावा हात कमरेला लपेटून घ्यायचा, उजवा हात डाव्या खांद्यावर, मान सुद्धा मागे वळवायचे, पाठीच्या कण्याला पीठ. श्वास घेत सरळ, श्वास सोडत उजवीकडे वळायचे, उजवा हात कमरेला लपेटून घ्या, डावा हात उजव्या खांद्यावर, मान सुद्धा मागे वळवायचे, पाठीच्या कण्याला पीठ. श्वास घेत सरळ, रिपीटरी मुवमेंट. श्वास सोडत 3 सरळ, 4 सरळ, 5 सरळ, 6 सरळ, 7 सरळ, 8 सरळ, 9 सरळ, 10 सरळ, 11 सरळ, 12 सरळ, 13 सरळ, 14 सरळ, 15 सरळ, 16 सरळ, 17 सरळ, 18 सरळ, 19 सरळ, 20 सरळ. दोन्ही हात बाजूनी रिलॅक्स. आता बॅक बेंडिंग करायचं आहे आपल्याला. दोन्ही पायांमध्ये अंतरच राहील. दोन्ही हात कमरेवर मागे असे ठेवायचे, जेणेकरून आपल्याला हाताने कंबर हळूहळू पुढे ढकलता येईल. मान मागे हळूहळू ढिली सोडायची, आपल्या क्षमतेनुसारच ताण घ्यायचंय. तोल सांभाळायचंय, तोल जाऊन द्यायचं नाहीये. डोळे उघडे ठेवायचे आणि हळूहळू स्विंग करायचे, मागे झुकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश श्वास घेत सरळ व्हायचंय. चक्कर वगैरे येत असेल तर थांबायचं, आपल्या क्षमतेनुसार करायचं. थोडेसे प्रयत्न ठेवायचे, 5च करा तरी चालेल. ठीक आहे, आता पुन्हा करणार आहोत. ठीक आहे, तोल सांभाळायचा आहे. पाय गुडघ्यात वाकू नका, कमरेतून मागे झुकायचं आहे. ठीक आहे, पुन्हा श्वास सोडायचा, श्वास घेत मागे झुकायचं, संत श्वसन आणि स्विंग करायचं. हळूहळू कंबर पुढे ढकला, मान मागे ढिली सोडा, स्विंग करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत सरळ व्हायचंय. सावकाश दोन्ही हात खाली, रिलॅक्स. छान. पुढे आपण तडागासन करणार आहोत शयन स्थितीतून. त्यासाठी पाठीवर झोपायचं. तडागासनसाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, उचलून जवळ घ्यायचे, मांडीच्या जवळ घ्या. दोन्ही पावलांमध्ये भरपूर अंतर घ्यायचे. डावा पाय डावीकडे जास्तीत जास्त, उजवा पाय उजवीकडे जास्तीत जास्त न्यायचे. दोन्ही पावलांमध्ये भरपूर अंतर घ्यायचे. आपल्या क्षमतेनुसार मला जेवढं अंतर घेता येईल तेवढं घ्यायचं आहे. टाचा जास्तीत जास्त मांडीकडे घ्यायच्यात आतमध्ये. ठीक आहे, दोन्ही पावलांमध्ये भरपूर अंतर घ्या आणि दोन्ही गुडघे मात्र जुळलेले ठेवायचे. दोन्ही गुडघे जुळलेले, पावलांमध्ये अंतर. दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती न्यायचे. सावकाश, संथ सावकाश गतीने हात डोक्याच्या वरती गेल्यानंतर शिथिल अवस्थेमध्ये जमिनीवर ठेवून द्यायचे. मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्करित्या वळवून ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन तडागासन. तडागासन हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये पाठीचे सर्व मणके जमिनीवर टेकले जातात. त्यामुळे ते शिथिल होत आहे, त्यांना आराम भेटत आहे, त्याची जाणीव घ्या. संथ श्वसन चालू ठेवा. आपल्या पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करा. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत त्या श्वासावाटे शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ. सावधान. तडागासन सोडणार आहोत आपण. मान सरळ करायची आणि पायाची जागा बदलायची नाही, पाय जागेवरच ठेवायचे आणि फक्त गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे.
जितकं तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जेवढं अंतर घेता येईल गुडघ्यामध्ये तेवढं घ्यायचं आहे. पायाची जागा बदलायची नाहीये, पाय जिथे आहे तिथेच स्ट्रेच करायचे गुडघे. आणखी थोडंसं तिरकं होऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की पायाची जागा नाही बदलता गुडघ्यांमध्ये भरपूर अंतर यायचं. आपल्या कटिबंधाचे सांधे मोकळे होतात तिकडे, याच्याकडे लक्ष द्या. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. आता जाणू संचालन करणार आहोत. डावा गुडघा उजव्या पावलाकडे न्यायचा आहे आणि शरीर शिथिल सोडायचे. या स्थितीमध्ये येणारे ताण किती सुखकारक वाटतात, कुठले सांधे मोकळे होत आहेत लक्ष द्या. पुन्हा सावकाश वर घ्यायचा आहे डावा गुडघा. आता उजवा गुडघा डाव्या पावलाकडे न्यायचा आहे आणि इथे सुद्धा पाय ढिला सोडायचा आहे. कुठले सांधे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन, सावकाश. उजवा गुडघा सुद्धा वर घ्यायचा आहे आणि पुन्हा रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत आपण जाणू संचालनाचे. डावा गुडघा उजव्या पावलाकडे 1, पुन्हा वर आणायचं. उजवा गुडघा डाव्या पावलाकडे 2, रिपीटरी मुवमेंट्स 3, 4. प्रत्येक वेळेस पाय खाली ढिला सोडा. 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स, सावकाश. आता तळापासून सोडणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, सरळ करून खाली ठेवून द्यायचे आणि आपले हात वरच्या दिशेला ताणायचे, पाय खालच्या दिशेला ताणायचे. भरपूर ताण घ्यायचे. कोणीतरी आपले हात वरती पाय खालती ओढते असे ताण घ्या. श्वास मात्र संथ चालू ठेवा. श्वासावर कोणताही परिणाम होऊन द्यायचा नाहीये. संथ श्वसन. आपल्या गर्भाशयाचे स्नायू सुद्धा वर ओढले जात आहेत, खेचले जात आहेत, याच्याकडे लक्ष द्या. या स्थितीमध्ये आपले लूज पडलेले शरीराचे अवयव पूर्ववत येण्यास मदत होते. श्वास मात्र संथ चालू ठेवा. या ताणाचा श्वासावर कोणताही परिणाम होऊन द्यायचा नाहीये. संथ श्वसन, रिलॅक्स. ताण काढून टाकायचे आणि दोन्ही हात जमिनीपासून 1 ते 2 इंच उचला. हात तळवे छताच्या दिशेने असतील. आता दोन्ही हात जमिनीपासून 1 ते 2 इंच उचला आणि बाजूने सावकाश कमरेजवळ आणा. हे करताना आपल्या खांद्याचे, मानेचे, पाठीचे स्नायू मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. जेवढं संथ सावकाश गतीने कराल तेवढे तुम्हाला तुमचे सांधे मोकळे होत आहेत याची जाणीव होईल. हात कमरेच्या बाजूला आल्यानंतर खाली ठेवून द्यायचे. रिलॅक्स. आता आपण पोटावर झोपणार आहोत, विपरीत शयन स्थिती. त्यासाठी सावकाश कुशी व्हायचं आहे आणि पोटावर झोपून घ्यायचं. हनवटी जमिनीवरती, दोन्ही हात कमरेच्या बाजूला, तळवे जमिनीवरती, पायाची नख जमिनीवरती असणार आहेत, टाचा अंगठे गुडघे जुळलेले. ही आहे विपरीत शयन स्थिती, पोटावर झोपलेली स्थिती. या स्थितीतून आपण काही आसनं करणार आहोत. तर पहिलं आसन करणार आहोत भुजंगासन. तर त्यासाठी दोन्ही हात आपल्या डोक्याच्या बाजूला ठेवा. इथे आपले कोपर सुद्धा जमिनीवर आहेत. इथे थोडी सहज स्थिती घ्यायची आहे आपल्याला. तर कपाळ जमिनीवर ठेवा. मागे पायाचे टाचा अंगठे गुडघे जुळलेले आहेत. आता श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत हात कोपऱ्यात सरळ करत सावकाश कपाळ, छाती, पोट वर आणायचंय, वरती घ्यायचंय आणि मान वरती छताकडे, खांदे मागे ओढलेले, टाचा अंगठे जुळवून ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. हातावरचा ताण हळूहळू कमरेवरती घेत कंबर सुद्धा शिथिल करायची आहे. स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचे. जितकं सहजतेने तुम्हाला स्थिती जमणार आहे तितकी करायची आहे. अगदीच ताण झेपत नसतील तर थोडीशी हात पुढे सरकून तुम्ही स्थिती सहज करू शकता. आपल्या क्षमतेनुसार ताण दाब घ्यायचे आहेत.
पण जी काही तुम्ही आता स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर राहायचंय, स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणायची, काही सेकंद कालावधी टिकवायचा आहे. संथ श्वसन. सावधान. आपण आता स्थिती सोडणार आहोत. सावकाश हात कोपऱ्यात फोल्ड करत कपाळ जमिनीवर ठेवायचं आहे. 5 रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत आपण इथे. ना श्वास सोडायचा आहे, श्वास घेत वर यायचे. स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश कपाळ खाली आणायचे, श्वास सोडत पुन्हा श्वास घेत वर यायचे. 2 स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 3 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 4 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 5 स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश कपाळ जमिनीवर ठेवा. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, हनवटी जमिनीवर. रिलॅक्स. आता आपण शरीराचा पुढचा भाग उचलला होता. आता पुढच्या आसनामध्ये आपण शरीराचा मागचा भाग उचलणार आहोत. शलभासन करणार आहोत. पुढच्या आसनाचं नाव आहे शलभासन. तर याच्यामध्ये दोन्ही हाताचे तळवे छताच्या दिशेने घ्या आणि ते हात आपल्या मांडीखाली घ्या. आता इथे हनवटी जमिनीवरच राहणार आहे. आसन करताना हनवटी उचलायची नाही, ही दक्षता घ्यायची. आता श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाताचा आधार घेतला, बोटांचा आधार घेतला तरी चालेल. हनवटी जमिनीवरच ठेवा, हनवटी उचलायची नाहीये. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर आलं तरी चालेल, जास्त आणून द्यायचं नाहीये. मांड्या सुद्धा आपल्याला वर उचलायच्या आहे. काही सेकंद कालावधी टिकवायचा आहे. जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिरता सुखकारकता आणा. आपल्या क्षमतेनुसार स्थिती घेतली तरी चालेल, पण जी काही घेतली त्याच्यामध्ये स्थिरता सुखकारकता आणा, स्थिती न बिघडवता. संथ श्वसन. सावधान. स्थिती सोडणार आहोत. सावकाश पाय खाली ठेवून द्यायचे. रिलॅक्स. आता इथे सुद्धा आपण 5 रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत. प्रत्येक वेळेस आदर्श स्थितीमध्ये जायचं, आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न ठेवायचा आहे. अतिरिक्त ताणही घ्यायचा नाहीये. आपल्याला जसे झेपतील ताण घ्यायचाय. तर सुरुवात करणार आहोत. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत 1 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 2 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 3 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 4 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली, श्वास घेत 5 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. हात काढून घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीवरती, कमरेच्या बाजूला हात. रिलॅक्स. आता पुढचं जे आसन आहे याच्यामध्ये आपण शरीराचा पुढचा भाग सुद्धा उचलणार आहोत आणि शरीराचा मागचा भाग सुद्धा उचलणार आहोत आणि फक्त पोट जमिनीवर राहणार आहे. असं हे आसन, त्याचं नाव आहे नौकासन. तर त्यासाठी काय करायचं, दोन्ही हात बाजूने सावकाश डोक्याच्या वर न्यायचे, जमिनीवर हात ठेवून द्यायचे. आता मागे पाय झुललेले आहेत, तर त्याच्यामध्ये 1 फुटाचं अंतर घ्या. दोन्ही हातामध्ये सुद्धा 1 फुटाचं अंतर घ्या. श्वास सोडायचा आणि श्वास घेत सर्व शरीर वर उचला, फक्त पोट जमिनीवर. स्थिती पूर्ण संथ श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय.
फक्त काही सेकंदाचा कालावधी टिकवतोय आपण. मांड्या सुद्धा वर उचलण्याचा प्रयत्न ठेवा. हात कोपऱ्यात वाकवायचे नाहीयेत आणि पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीयेत. सरळ ठेवून वर उचलण्याचा प्रयत्न ठेवायचा. नाही उचलता आले तरी चालेल, त्या दिशेने फक्त प्रयत्न ठेवा. तुमच्या प्रयत्नामध्येच तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत. पूर्ण प्रयत्न ठेवा. संथ श्वसन चालू ठेवा. स्थितीमध्ये जी काही घेतलेली आहे स्थिती, ती स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न ठेवा. संथ श्वसन. सावधान. स्थिती सोडायची. सावकाश शरीर खाली ठेवून द्यायचे. आता इथे सुद्धा आपण 5 रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत. प्रत्येक वेळेस चांगल्या स्थितीमध्ये जायचा प्रयत्न करायचा. आपल्या क्षमतेनुसार सुरुवात करायची. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत 1 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 2 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 3 स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 4 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 5 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. मकरासन करायचंय. दोन्ही पावलांमध्ये अंतर. टाचा आतल्या दिशेने, बोट बाहेरच्या दिशेने ढिली सोडा. दोन्ही हाताची घडी घाला. त्याच्यावर आपली मान डावी किंवा उजवीकडे वळवून ठेवा आणि संपूर्ण शरीर शिथिल करा. विपरीत शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन मकरासन. मगर जशी पाण्याच्या बाहेर येऊन निश्चिंत पडलेली असते, तशी अवस्था मकरासनात होते. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा. सावधान. मकरासन सोडायचंय. पुन्हा दोन्ही हात सरळ करून कमरेच्या बाजूला आणा. दोन्ही पाय जोडून घ्यायचंय. आता पुढचं जे आसन करणार आहोत ते धनुरासन आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढचा मागचा पूर्ण शरीर आपण उचलणार आहोत. फक्त पोट जमिनीवर राहणार आहे. तर सुरुवात करायची. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अँकल पकडायचे. अंगठा एका बाजूला, 4 बोट एका बाजूला, अशी पकड घट्ट करायची आहे. आणि श्वास सोडायचा आहे. श्वास घेत सर्व शरीर वर उचलायचे. फक्त पोट जमिनीवर राहणार आहे. उचला. मांड्या उचलण्याचा पूर्ण प्रयत्न ठेवा. त्यासाठी पायाने सुद्धा हात खेचायचे आणि हाताने पाय खेचायचे, म्हणजे मांड्यावर उचलल्या जाणार आहेत. संथ श्वसन चालू ठेवायचे. स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणा. ज्यांना पाय पकडता येत नाहीये त्यांनी टॉवेल अडकवायचा पायामध्ये आणि त्यांनी सुद्धा तुम्ही हे आसन घेऊ शकता. आपल्या क्षमतेनुसार ताणदाब घेत स्थिती घ्यायची आहे. अतिरिक्त ताण घ्यायचा नाहीये. संथ श्वसन. काही सेकंदाचा कालावधी टिकवतोय आपण. कालावधी टिकवण्याचा आपल्या क्षमतेनुसार पूर्ण प्रयत्न ठेवायचा. स्थिती न बिघडवता स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणायची. सावधान. स्थिती सोडायची. सावकाश शरीर खाली ठेवा, पण पाय सोडू नका. आपल्याला इथे सुद्धा 5 रिपीटेरी मुवमेंट्स करायचे. फक्त एक लांब श्वास घ्या. एक लांब श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा. आता पुन्हा आपण धनुरासनातले 5 रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत 1 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 2 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 3 स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली.
श्वास घे 4, स्ट्रेच 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 स्ट्रेच, श्वास सोडत खाली, श्वास घे 5, स्ट्रेच 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 स्ट्रेच, श्वास सोडत खाली, रिलॅक्स. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय खाली ठेवून द्यायचे. दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. पुढचं जे आसन आहे ते शशांक आसन मध्ये जाणार आहोत आपण. त्यासाठी पायामध्ये भरपूर अंतर घ्या. गुडघ्यामध्ये सुद्धा अंतर राहणार आहे. आता दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्या. श्वास घेत भुजंगासनासारखं वर यायचंय आणि गुडघ्यात फोल्ड व्हायचंय. मागे पायाचे अंगठे आपोआप जुळले जातात. टाचांमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये आपली सीट ठेवून द्यायची. आता गुडघ्यामधलं जे अंतर आहे ते आपापल्या क्षमतेनुसार ठेवायचं आहे. मागे आधी पूर्ण सीट ठेवून द्यायची आहे आणि मग शरीर हळूहळू पुढे ढिलं सोडायचंय. कपाळ जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे, पण नसेल जमत तरी चालेल. फक्त शरीर पुढे ढिलं सोडा. त्यासाठी मागे सीट उचलायची नाहीये. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर जसं जसं तुम्ही शरीर पुढे ढिलं सोडाल तसं तसं किंचितचा प्रयत्न होतो कपाळ खाली जाण्याचा. त्याची जाणीव घ्या. संथ श्वसन चालू ठेवा. ज्यांचं कपाळ टेकले त्यांनी हनवटी आणि छाती जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा, पण त्यासाठी सुद्धा अतिरिक्त ताण घ्यायचं नाही. फक्त शरीर पुढे ढिलं सोडा. आपले पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ खाली, हात डोकं संपूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे. येणारे ताण दाब किती सुखकारक वाटतायत, कुठले सांधे मोकळे होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. गुडघ्यातलं अंतर आपल्या क्षमतेनुसार ठेवा. जास्त झेपत नसेल तर कमी अंतर ठेवा किंवा जुळून घेतले तरी चालेल. संथ श्वसन. शशांक आसन मधूनच आपण आता मांजरासन मध्ये जाणार आहोत. त्यासाठी गुडघ्यांवर यायचंय. गुडघ्यातलं अंतर कमी करायचंय. दोन्ही हात, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय याच्यामध्ये एक 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 फुटाचं अंतर. आता श्वास घेत मान वर, पोट खाली, आणखी मान वर, आणखी पोट खाली, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत मान खाली, पाठीला बाक, स्ट्रेच. ज्यांना सर्वायकल आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, तर त्यांनी मान पूर्ण झुकवायची नाहीये खाली, सरळच ठेवायची आहे. फक्त पाठीला नॉर्मल बाक करा. पुन्हा श्वास घेत मान वर, पोट खाली, स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत मान खाली, पाठीला बाक, आणखी मान खाली, आणखी पाठीला बाक, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश मागे बसून घ्यायचंय. बैठ आणि बटरफ्लाय करायचा आहे. दोन्ही पायाचे तळवे जोडून घ्यायचे. टाचा जास्तीत जास्त आत घ्यायचे. दोन्ही पायाची बोट पकडायचे. पाय पहिल्यांदा पूर्ण ढिले सोडा, मग किंचित वर उचला, ढिले सोडा, किंचित वर उचला. मूवमेंट चालू ठेवायची. मूवमेंट चालू ठेवायची पायाची. बाजूला साधी मांडी घालायची. इथे आपण पाठीच्या कण्याला तीळ देणार आहोत. त्यासाठी डावा हात मागे जमिनीवर ठेवा. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि पाठ सरळ ठेवून डावीकडून मागे वळायचा आहे. डावा हात आणखी मागे न्या. त्याची बोटं मागच्या दिशेला. डावा खांदा मागे ओढून घ्या. डावीकडून मागे मान वळवा. स्थिती पूर्ण संथ श्वसन. घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. डोळे बंद करून आपल्या स्थितीशी एकरूप व्हायचं. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्यायचं. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नसेल होत जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर राहा. कालावधी टिकवा. डोळे बंद करून आपल्या आसनाशी एकरूप व्हा.
न बिघडवता स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढून टाका. पायातले ताण काढून टाका. चेहऱ्यावरचा ताण काढून टाका. मागच्या हातावर ताण येत आहे तिथेही मनाने जाऊन पोचायचं. मनाने तिथले ताण कमी करायचं. स्थितीमध्ये स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणायची. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कणाला पीळ बसलाय त्याच्यामध्ये सावधान. आपण आता स्थिती सोडणार आहोत. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा हात मागे जमिनीवर ठेवायचा. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आणि उजवीकडून मागे वळायचे. पाठीचा कणा सरळ ठेवून मागे वळायचा. उजवा हात आणखी मागे न्या. त्याची बोट मागच्या दिशेला. उजवा खांदा मागे ओढून घ्या. उजवीकडून मागे मान वळवा. स्थिती पूर्ण संथ श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचे. डोळे बंद करून आपल्या आसनाशी एकरूप व्हायचे. श्वास येतोय जातोय याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितसा पीळ वाढवण्याचा प्रयत्न करा. नसेल होत जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर हा कालावधी ठेवा. संथ श्वसन चालू ठेवा. जी काही स्थिती घेतली ती स्थिती न बिघडवता स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढून टाका. पायातला ताण काढून टाका. चेहऱ्यावरचा ताण काढून टाका. मागच्या हातावर ताण येत आहे तिथेही मनाने जाऊन पोहोचायचं. मनाने तिथले ताण कमी करत स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणायची आहे. संथ श्वसन. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसलाय त्याच्याकडे संथ श्वसन चालू. सावधान. सोडायचे आपल्याला. सावकाश मान सरळ. हात कमरेच्या बाजूला. छान. तर इथे आपण साईड स्ट्रेचिंग सुद्धा करणार आहोत. तर इथे पहिल्यांदा उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि डावा हात सरळ वर न्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश उजवीकडे झुकायचं. वरती छताकडे बघायचं. हळूहळू स्थितीमध्ये शिथिलता आणा. ताण येत आहे त्याने कुठले सांधे मोकळे होत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन चालू. सावधान. स्थिती सोडायची. सावकाश कमरेतून सरळ हो. डावा हात खाली. उजवा हात जागी. छान. सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. डाव्या हाताने उजवा गुडघा पकडायचा. उजवा हात डोक्याच्या वर सरळ घ्यायचा आणि सावकाश श्वास सोडत डावीकडे झुकायचा. वरती छताकडे बघायचंय. स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचंय. स्थितीमध्ये हळूहळू शिथिलता आणण्याचा प्रयत्न करा. येणारे ताण किती सुखकारक वाटत आहे कुठले सांधे मोकळे होत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावधान. स्थिती सोडायची. सावकाश उजवा हात कमरेतून सरळ होत उजवा हात जागेवर आणायचा. डावा हात जागेवर आणायचा. छान. आता आपण उष्ट्रासन करणार आहोत. तर त्यासाठी ज्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास आहे त्यांनी नाही केलं तरी चालेल. आपल्या क्षमतेनुसार ताण दाब घ्यायचा आहे तरी तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत. त्या दिशेने प्रयत्न नुसते ठेवले तरी तुम्हाला त्याचे तेवढेच फायदे मिळणार आहेत जे चांगल्या आदर्श स्थिती प्रयत्न तुमचे महत्वाचे. तर आपण मॅटवर यायचं आणि उष्ट्रासन करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा. उभा ठेवायचा. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आणि गुडघ्यांवर उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे 1 फुटाचं. ठीक आहे. इथे आपण पहिल्यांदा थोडंसं स्ट्रेच करूया. तर दोन्ही हात मागे कमरेवर ठेवायचे
आणि मान मागे ढिगी सोडायची, हळूहळू कंबर पुढे कंबर पुढे न्यायची, मान मागे ढिगी सोडायची. इथे स्विंग करायचे, तोल सांभाळायचे, तोल जाऊन द्यायचं नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश श्वास घेत सरळ व्हायचं. आता पुढची जी स्थिती आहे ती ज्यांना नाही जमत आहे त्यांनी पुन्हा असेच कमरेवर हात ठेवून बॅक बेंडिंग मागे केलं तरी चालेल. ज्यांना स्थिती पुढची जमणार आहे ती करायची. ठीक आहे. तर श्वास घे, डावा हात समोरून वरतून मागे न्यायचा, मागे टाचेवर ठेवून द्यायचा. मग उजवा हात समोरून वरतून मागे न्यायचा, मागे उजव्या टाचेवर ठेवायचा आहे. मान मागे ढिगी सोडायची, कंबर पुढे ढकलायची, आपल्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची आहे. इथे तुम्ही स्विंग केलं तरी चालेल किंवा स्थिर राहिला तरी चालेल. स्थिती टिकवा. संथ स्पर्शन चालू ठेवा. काही सेकंदाचा कालावधी टिकवणार आहोत आपण. जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. संथ स्पर्शन चालू ठेवा. सोडणार आहोत. सावकाश डावा हात वरतून जागेवर आणायचं, मग उजवा हात वरतून मागे पाया वज्रासनामध्ये जाणार आहोत. पायाची नख जमिनीवर ठेवायचे, अंगठे झुलले जातात. टाचांमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये आपली सीट होऊन द्यायची. आहे वज्रासन. काही सेकंद वज्रासनामध्ये बसून राहणार आहोत आपण. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. वज्रासन सोडायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला गुडघ्यांवर उभं राहायचंय. पायाचे चवडे उभे करायचे, मागे बसून घ्यायचंय. पायांच्या चवड्यांवर मागे हात ठेवून एक एक पाय सरळ करायचा. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्हाला जसं सोप्या पद्धतीने सोडता येईल तसं सोडलं तरी चालेल. शवासन करायचं. त्यासाठी आधी शयन स्थिती घ्यायची, पाठीवर झोपून घ्यायचं. शयन स्थितीतून शवासन करायचं आहे. शवासनाच्या सूचना व्यवस्थित ऐकायच्या. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.25 फुटाचा अंतर. टाचा आतल्या दिशेने, बोटं बाहेरच्या दिशेने ढिगी सोडा. आपले हात शरीरापासून 1 ते 2 इंच दूर ठेवा. हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोटं अर्धवट घातलेली ढिगी सोडा. मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्करित्या वळवून ठेवा. डोळे अलगद. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन शवासन. शवासनाच्या आदर्श स्थितीमध्ये दोन्ही पायाची करणे, दोन्ही हाताची करणे, एका कानाची पापडी जमिनीला टेकलेली असते. आत्ताच आपण काही आसन करून बघितले, केले. ते करताना आपल्या शरीरात जिथे जिथे ताण निर्माण झाला आहे तिथे तिथे मनाने जाऊन पोचायचं आहे. मनाने तिथले ताण कमी करत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत त्या श्वासावाटे शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. श्वास येतो, श्वास जातोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यातून आत जात आहे व श्वास सोडताना उष्ण हवा नाकपुड्यातून बाहेर पडत आहे. श्वास घेताना या विश्वातील चैतन्य, पॉझिटिव्हिटी, आनंद शरीरात प्रवेश करत आहे व श्वास सोडताना शरीरातील दुःख, क्लेश, निगेटिव्हिटी, चिंता, वेदना निघून जात आहे अशी कल्पना करायची आहे. जसं जसं आपला श्वास मंदावत जाईल तसे तसे आपल्याला शवासन चांगले जमत आहे असे समजावे.
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची असते शवासन. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते, परंतु जागरूक अवस्थेमध्ये शवासन करायचे आहे. म्हणूनच दिसायला सोपे पण जमायला अवघड असे हे शवासन. शवासन सोडणार आहोत. 1 ला सावकाश मान सरळ, 2 ला हात शिराजवळ, 3 ला पाय जोडून घ्यायचे आणि सावकाश उशी होऊन बसून घ्यायचे. बैठक स्थितीतून आपण आता श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी कोणतेही ध्यानात्मक आसन किंवा सुखकारक बैठक घेतली तरी चालेल. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. पाठ जास्त वेळ आपण बसणार आहोत, त्यामुळे अवघड शकते. त्यामुळे मागे टेकून बसलात, कुठेही भिंतीला टेकून बसलात, मागे उशी घेऊन बसलात तरी चालेल. तर आपण कोणतेही ध्यानात्मक आसन घेतलेले आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा घ्यायची आहे, डोळे अलगद मिटले. अवयव ध्यानाने आपण संपूर्ण शरीर शुद्धी करणार आहोत. इथे फक्त पाठीचा कणा आणि मान सहजतेने सरळ राहणार आहे. इतर अवयव शुद्धी. आपले पाय शिथिल करा. पायाची बोट, चवडे, टाचा, पोटरी, गुडघा, मांडी शिथिल करा. आपले हात शिथिल करा. हाताची बोट, तळवे, मनगट, कोपर, दंड, खांदे शिथिल करा. चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. डोळे अलगद मिटले. डोळ्यांच्या पापणीतही ताण नकोय. कपाळावर आट्या नकोय. प्रसन्न चेहरा. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. प्रथम आपण करणार आहोत कपालभाती. कपालभातीमध्ये आपल्या नासामार्गाची शुद्धी क्रिया होत असते. आपण पोटाला हलका धक्का देऊन श्वास बाहेर टाकत असतो, त्यामुळे नासामार्गातल्या अशुद्ध्या बाहेर पडत असतात. त्यामुळे श्वसनाच्या अभ्यासाआधी कपालभाती ही शुद्धी क्रिया करणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर उठे, द्रोण मुद्रेमध्ये नॉर्मल घेणे आणि पोटाला धक्का देत श्वास बाहेर टाकत कपालभातीला सुरुवात. 1 मिनिट न थांबता न थकता कपालभाती. चालू ठेवायचे, थांबायचं नाहीये. पोटाला धक्का देऊन हलका धक्का देत श्वास बाहेर टाकायचे. रिलॅक्स झालं की आपोआप श्वास घेतला जातो. पुन्हा पोटाला धक्का देत श्वास बाहेर टाकायचे. रिलॅक्स झालं की आपण आपोआप श्वास घेतला जातो. धक्का देत बाहेर टाकणे, रिलॅक्स होणे. धक्का देत बाहेर टाकणे, रिलॅक्स होणे. चालू ठेवायचे पूर्ण 1 मिनिट. आवर्तन न थांबता न थकता चालू ठेवायचं आहे. प्रयत्न ठेवायचे न थांबता न थकता करण्याचा. अगदीच ताण झेपत नसेल, थांबला तरी चालेल, पण प्रयत्न ठेवायचा न थांबता न थकता करण्याचा. त्यासाठी सहजतेने करा. अतिरिक्त ताण न घेता हलका धक्का देत श्वास बाहेर टाकायचे. प्रत्येक वेळेस रिलॅक्स झालात की मी थकणार नाही. कपालभातीचं पहिलं आवर्तन थांबवायचंय. डोळे बंदच ठेवून एक नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि थांबायचंय. आपल्या श्वासामध्ये होणारा बदल जाणून घ्यायचा आहे. शरीराची, मनाची, श्वासाची झालेली शांत स्थिर अवस्था अनुभवायची. श्वसन. अवयवनाने संपूर्ण शरीर शिथिल करा. जिथे जिथे ताण वाटत आहे तिथे तिथे मनाने जाऊन तुमचा सर्व ताण काढून टाका. संपूर्ण शरीर शिथिल. आता आपण कपालभातीचं दुसरं आवर्तन करणार आहोत. त्यासाठी पुन्हा पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची द्रोण मुद्रा. हात गुडघ्यावर उलटे ठेवायचे. ही द्रोण मुद्रा नॉर्मल घेणे आणि पोटाला धक्का देत श्वास बाहेर टाकत कपालभातीला सुरुवात. 1 मिनिट न थांबता न थकता कपालभाती.
कपालभातीचं दुसरं आवर्तन थांबवायचं आहे. डोळे बंदच ठेवून एक नॉर्मल श्वास घ्यायचा आणि थांबवायचा आहे. आपल्या श्वासामध्ये होणारा बदल जाणून घ्यायचा आहे. शरीराची, मनाची, श्वासाची झालेली शांत स्थिर अवस्था अनुभवायची. श्वसन आवेदनाने संपूर्ण शरीर शिथिल करा. जिथे जिथे ताण वाटत आहे मनाने जाऊन तुमचा सर्व ताण काढून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा. याच्यानंतर आपण चक्रावर्तन करणार आहोत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा राहील. उजव्या हाताची प्रणमुद्रा घ्यायची. मिटलेली 2 बोटं बोटांसह. इथे आपण 5 अंकात पोट भरून श्वास घेणार आहोत. 10 अंकामध्ये पोट रिकामी होईपर्यंत श्वास सोडायचा. श्वास घ्यायला जरी कमी अंक असले, अर्धे अंक असले तरी पूर्ण पोट भरून श्वास घ्यायचा 5 अंकात. सुरुवात करणार आहोत. एक नॉर्मल श्वास घ्या. पूर्ण श्वास बाहेर काढून पोट रिकामी करा. उजवी नाकपुडी बंद करायची. डावीने दीर्घ घ्या. 2 3 4 5. डावी बंद करा. उजवीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनेच घ्या. 2 3 4 5. डावीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीनेच घ्या. 2 3 4 5. उजवीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनेच घ्या. 2 3 4 5. डावीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीनेच घ्या. 2 3 4 5. उजवीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनेच घ्या. 2 3 4 5. डावीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीनेच घ्या. 2 3 4 5. उजवीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनेच घ्या. 2 3 4 5. डावीने सोडा. 2 3 4 5 6 7 8 9 10. डोळे बंदच ठेवून येणारी अनुभूती जाणून घ्यायची. चक्रावर्तन झाल्यानंतर आपल्या शरीराची, मनाची, श्वासाची स्थिर अशी नियंत्रित अशी स्थिर अवस्था होते, त्याची जाणीव घ्या. सुरुवातीला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत डोळे उघडे ठेवून केलं तरी चालेल, पण नंतर जसं छान जमू लागेल तसं डोळे बंद ठेवून पूर्ण लक्ष शरीरात केंद्रित ठेवून जेवढं स्मूथली शिथिलतेने करता येईल तेवढ्या पद्धतीने आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे, तर त्याचे छान फायदे होणार आहे. दोन्ही हात मागे जमिनीवर ठेवून द्यायचे. मान मागे ढिगी सोडायची आहे. छाती वर घ्यायचे. पाठीला आराम द्यायचा. रिलॅक्स. संपूर्ण शरीर शिथिल करा. बैठक स्थिती, स्वस्थ स्थिती आहे ही. लांब श्वास घ्या. लांब श्वास सोडत शरीराचा ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर सावधान. बैठक स्थिती स्वस्थ सोडायची. मान पुढे घ्या. हात पुढे घ्या. आता आपण 11 ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना आपल्या शरीरात व्हायब्रेशन्स क्रिएट झाले पाहिजे. प्रत्येक ओंकाराच्या आधी पोट भरून श्वास घ्यायचा. लांब दीर्घ ओंकार म्हणायचे. त्यासाठी दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. पाठ सरळ. पोट भरून श्वास घ्या. श्वास सोडत ओंकार.
पोट भरून श्वास घ्या. ओंकारामुळे शरीरात जे स्पंदन निर्माण झाले त्याची जाणीव करून घ्यायची. काही सेकंद थांबायचे, यासाठी डोळे बंदच ठेवा. दोन्ही हाताची उंचळ करायची, डोळ्यांवर ठेवायची. उजवी तर डोळ्यांची उघडझाप करायची. बोटांच्या पटीतून प्रकाशाची जाणीव घेत डोळे उघडायचे. पर्वतासन करायचे. दोन्ही हात समोर, बोटे एकमेकांमध्ये गुंतवायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेने, सर्व शरीर वरच्या दिशेला ताणायचे. जो काही ताण शरीर शिल्लक राहिले वरच्या दिशेने काढून टाका. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. डावीकडे झुकायचं, छताकडे बघायचं. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश वर यायचं, दुसरीकडे झुकायचं, छताकडे बघायचं. स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश वर यायचं. दोन्ही हाताचा नमस्कार करायचा, छातीजवळ आणायचा. आज केलेला योगाभ्यास विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण करून उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा मागायची. दोन्ही हात समोर वरती आणायचे, दोन्ही हात बाजूने. एक एक पाय सरळ करायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पायाचे चवडे गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. थांबायचंय. पायाची बोटं वर खाली थांबायचंय. टाचा जागेवरच ठेवून गुडघे खालीवर आपण पाय मोकळे करायचे. थांबायचंय. गुडघ्यांचं आकुंचन करायचंय. पायाचे चवडे उभे ठेवा. गुडघ्यांचा खालचा मासल भाग जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे गुडघ्यांचं आकुंचन होतं आणि काही सेकंद ती स्थिती टिकून ठेवायची. संथ श्वसन चालू करायचं. ताण काढून टाकायचंय. साधी मांडी घालायची. 20 टाळ्या वाजवायच्या. सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. हरिओम. वर्गविराम. स्वस्थ राहा, मस्त राहा, योगाभ्यास करत राहा.